नमस्कार, मी अरुणा तुमचं इंडियन कुकरीमध्ये स्वागत करते। मी आज तुम्हाला दाखवणार आहे सुका जवळा कसा बनवायचा ते। तर साहित्य सांगते। बारीक चिरलेला कांदा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, हिरव्या मिरच्या आहेत ज्या मी मध्ये चिरून आहे बघा, मध्ये भाग पाडून असे त्याचे तुकडे केलेत, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, लाल तिखट मसाला, हळद, मीठ आहे आणि हा आहे गरम मसाला पावडर आणि हे कोकम घेतलेत मी आणि हा आहे सुका जवळा जो मी भाजलाय, भाजून त्याला निवडून पाकडून साफ करून घेतलाय। तर पहिला आपल्याला याला धुवून घ्यायचंय। याला मी 2 वेळा धुवून घेणार आहे जवळाला, कारण ते लोक कसे कुठे सुकवतात काय जगत आपल्याला एवढी माहिती आहे। आणि भाजल्यावरती पण जवळा निवडणं हे महत्त्वाचंच आहे, कारण त्याच्यामध्ये दगड वगैरे असतात किंवा ते छोटे छोटे खेकडे वगैरे ते पिल्लं असं खेकड्यांची ती असतात, त्यामुळे तो निवडूनच घ्यायचा। पण भाजून झाल्यावर निवडा तुम्ही आणि पाकडायचा चांगला आणि मग असं धुवून घ्यायचं। मी धुवून घेते जवळा, मी बघा दोनदा मी धुवून घेतलं आहे तो। आणि मी पॅन आपलं भांडं तापायला ठेवलं होतं, त्या भांडं पण चांगलं तापलं आहे। आता तेल टाकते, आता त्यात टाकते मी कढीपत्ता, आता टाकते हिरवी मिरची। हिरवी मिरची का टाकायची, जरा फ्लेवर चांगला येतो हिरव्या मिरचीचा। आता कांदा टाकते, टोमॅटो, आता हे आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। कांदा गुलाबी झाला पाहिजे, टोमॅटो पण नरम झाला पाहिजे। जवळ्याचे सुद्धा आपण वेगवेगळे अजून प्रकार बनवू शकतो, म्हणजे एक कोबी जवळा पण आपण बनवू शकतो कोबीच्या भाजीमध्ये। ती रेसिपी मी तुम्हाला दाखवेनच। चांगलं नरम फ्राय करून घ्यायचं। हळद टाकते आता त्याच्यात, हळद कसं आहे ना, हळद तुम्ही अशी अगोदरच टाकलात ना तर आपला कांदा टोमॅटो चांगला फ्राय होतो, म्हणजे लवकर फ्राय होतो, जास्त वेळ सुद्धा जात नाही त्याला। टोमॅटो पण लगेच नरम होतो। चांगलं भाजून घ्यायचं। कोबीच्या भाजीमध्ये म्हणजे कोबीमध्ये एक आपण जवळा बनवू शकतो। परत कांद्याची पात असते ना, कांद्याच्या पातीची भाजी, त्याच्यामध्ये जवळा बनवू शकतो। ही सुद्धा एक सोपी आणि झटपट होणारीच रेसिपी आहे जवळ्याची पण। तर जवळा भाजायचा ॲक्च्युली आम्ही एकदाच म्हणजे असं 100 रुपयाचा वगैरे असं जवळा घेऊन येतो आणि मी भाजूनच ठेवतो जवळा, म्हणजे कसं आपल्याला करताना
भाजायची गरज नाही, डायरेक्ट इझिली आपण करू शकतो त्याची भाजी. त्यामुळे आणलाच नाही एकदम जवळ आणून ठेवायचं आणि भाजून एका बरणीमध्ये भरून ठेवायचा साफ करून वगैरे. सकाळचं टिफिनला वगैरे अशी घाई गडबड होत नाही. आपला टोमॅटो कांदा चांगला झाला आहे भाजून. आता मी त्यात गरम मसाला पावडर टाकते. लाल तिखट मसाला टाकते. तुम्हाला जेवढा तिखट लागतो त्याप्रमाणे तुम्ही टाका. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. सेम अशा पद्धतीत तुम्ही जवळा किंवा सुकी कर्दी किंवा जी सुकी टेंगली असतात छोटे छोटे मासे ते सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा सुके बोंबलाची चटणी आपण जी म्हणतो ती सुद्धा तुम्ही करू शकता अशा प्रकारेच. आता हे चांगलं झालं आपलं एकजीव. आता मी जवळा टाकते. मार्केटमध्ये तुम्हाला जवळाचे 2 प्रकार बघायला भेटतील. एक म्हणजे लाल आणि एक सफेद. तर शक्यतो आहे ना लालच जवळा घ्यायचा, कारण लाल जवळ्याला टेस्ट चांगली असते. सफेद जवळा एवढा टेस्टी नसतो. तर घेतला तर लालच जवळा घेत जा. खायला चांगला आपल्याला एकत्र त्याचा मसाला लागला पाहिजे जवळ्याला. असं एकत्र करून घ्यायचं. मीठ टाकते. मीठ थोडं कमीच टाका, कारण आपण कोकम टाकणार आहे ना. ऑलरेडी कोकमला कसं मीठ असतं, मीठ कमीच टाका. आता मी याच्यावरती कोकम टाकते. त्यात मी थोडंसं पाणी ओतणार आहे, जास्ती नाही, थोडंच ओतणार आहे, कारण कोकम त्याला लागला पाहिजे जवळ्याला, म्हणजे कसं उग्रपणा येत नाही त्यामुळे. किंचित पाणी टाकायचं आहे.
आता मी जर कोथिंबीर करते. आता मी याला जास्त नाही 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवणार आहे. 2 मिनिटांनी आपला जवळा रेडी होईल. 2 मिनिटं झालेत. आता मी बघते. आपला जवळा रेडी आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्ही बघू शकता. हे बघा आपला सुका जवळा बनून तयार आहे. धन्यवाद. तुम्ही आमची रेसिपीज पाहिलात. जर अशाच नवनवीन झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर आमच्या इंडियन कुकरी चॅनल सबस्क्राईब करा. आणि हां, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा त्याच्या बाजूला तुम्हाला बेलचं चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओज अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. आणि त्याचबरोबर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.